पण तुला चित्रपटातही तू काम करत होता, अभिनय करत होता हा. आणि डिरेक्शनही करत होता. तर तुला प्रिन्सिपली काय आवडतं? मला माझं जमलं पाहिजे. माझं झाल्यानंतर मी जेव्हा पहिली फिल्म केली तर मी पूर्ण डुबले. तेव्हानी काय झालं तर तू घरात किती स्वतः काम करतोस? घेतलं पाहिजे. आणि मला हेही डोक्यात होतं की 30 वर्षाचं होईपर्यंत मला लग्न करायचं. हे विचार एरवी लोकांच्या डोक्यातही येणार नाही. पण तुला चित्रपटातही तू काम करत होता, अभिनय करत होता हा. आणि डिरेक्शनही करत होता. तर तुला प्रिन्सिपली काय आवडतं? मी बेसिकली सगळं करत होतो. मी एडिटिंग शिकलो हो, होतो. हो, मी right. व्हीएफएक्स शिकलो होतो. त्यामुळे मी हा. व्हीएफएक्सच्याही गोष्टी करायचो. ग्रीन स्क्रीन, क्रोमाकी वगैरे सगळं शिकून घेत होतो. कारण माझा आयडल चार्ली चॅप्लिन आणि तो हे सगळं करायचा म्हणजे त्याच्या सिनेमा. त्यामुळे कुठेतरी स्टोरी टेलिंगची ती आवड आहे. त्यामुळे हे सगळं मला आणि अर्थात बजेट नव्हतं. आम्ही त्या काळामध्ये सगळे मित्र जमावून जे काय हो, करायचो बरोबर. त्यामुळे सगळंच सगळ्यांनीच करायचं अशी तेव्हापासून सवय होती. म्हणजे आणि ती नाटकातून लागली मला. कारण प्रायोगिक नाटक जेव्हा तुम्ही करता तेव्हा हे बायफर्केशन नसतं की हे बॅकस्टेजवाले, हे ऑनस्टेजवाले, हा ऍक्टर, तो दिग्दर्शक, सगळे सगळेच सकाळी सगळं जाऊन करतात. तो टेम्पोमध्ये सेट भरतात. तो थिएटरला आल्यावर सगळे तो टेम्पोतनं उतरवतात. सगळे हाताने तो सेट लावतात. लाईट्स ॲडजस्टमेंटला मदत करतात. प्रयोग होतो. प्रयोग करताना कोणी ऑनस्टेज असतं, ऑफस्टेज असतं. प्रयोग संपल्यावर प्रेक्षकांनी कौतुक केलं नाही केलं त्यानंतर परत तो सेट काढायचा, टेम्पोत भरायचा, नेऊन गोडाऊनला पुढच्या टाकायचा, तो परत उतरायचा, मग रात्री 12:30-1:30 वाजता जेवायला जायचं. हे तेव्हापासून होतं. त्यामुळे मी इव्हन फिल्म मेकिंग मध्ये सुद्धा ते खूप स्टोरी टेलिंग असंच बघायचो की आम्हीच लिहायचो सगळे मिळून, आम्हीच डिरेक्ट करायचो, आम्हीच कॅमेराच्या समोर असायचो. तेव्हा तर कॅमेरा धरायलाही कुणी नसायचं. मला आठवतो आम्ही 700-700 रुपयाचे ट्रायपॉड विकत आणले होते. आम्ही 2 साईडला कॅमेरा लावायचो, रेकॉर्ड ऑन करायचो, पळत पुढे जायचं, ऍक्टिंग करायची, बाहेरचा कॅमेरा कट करायचा, बघायचं. असे आम्ही शॉर्ट फिल्म्स बनवायला लागलो होतो. म्हणूनच मी म्हणते की तुम्ही तावून सुलाखून निघालेले की सगळं माहितीये की कोणी कुठेही अडणार नाही एखादी व्यक्ती नाही आली तर. म्हणजे आता किडा असावं लागतं. म्हणजे तुम्हाला ते हा. आवडत असेल तुम्हाला त्याचा किडा असावा लागतो की मला मॅक्झिमम गोष्टी माहित पाहिजेत. आता तुला ह्याच्यावरून गंमत सांगते. मी जेव्हा पहिली फिल्म केली तर मी पूर्ण डुबले. पूर्ण डुबले. आणि त्यावेळेला मी असं म्हटलं की मला अमक्याने फसवलं, मला तमक्याने फसवलं, मला तमक्याने फसवलं. तर माझे मुलं त्याला मला पप्पा मम्मीला करू द्या ना, तिला एवढी आवड. आणि मी कुठे नको म्हणतो, तीच म्हणते मी फसले, मला नाही करायचं. तर माझे मिस्टर अगदी हाडाचे बिझनेसमॅन आहे. ते म्हणाले तू फसली नाहीस, तुझं ते अज्ञान होतं, तुला ते ठाऊक नव्हतं. हे जर तुला आधी माहिती असतं की ह्या व्यक्तीने असं केलंय, ही प्रत्यक्षात अशी गोष्ट असते. आता मी काय ते इतकं डिटेल सांगत नाही कारण इंटरव्ह्यू तुझा आहे. तर आपल्याला सगळं मग त्याच्यानंतर मी सगळे छोटे छोटे कोर्स केले 2-2, 3-3 महिन्याचे की फिल्म मेकिंग म्हणजे काय आहे, काय काय त्याच्यामध्ये येतं काय. तर त्यामुळे तू जे म्हणालास की आम्ही ह्याचा फायदा तुला झाला. पण मी फिल्म मेकिंगमध्ये केव्हा आले, वयाच्या 40-50व्या वर्षी आली असेल. कारण तोपर्यंत मी दूरदर्शनवर होते, तिकडे मस्त मजा, म्हणजे छान आवडीचं काम होतं, ते करत होते. शिक्षण माझं वेगळंच, मी MSc LLB झाली आहे. 3-4 वर्ष लॉची प्रॅक्टिस पण केली. पण एकदा तू म्हणालास, आता म्हणालास की आवड असे, एकदा तोंडाला रंग लागला की मग आपल्याला तेच जास्ती आवडतं. मग म्हणून मग मी या क्षेत्राकडे वळले. आता मगाशी बोलतो बोलतो तू म्हणाला की हे आवरून टाक किंवा आता कर, सांगितलं हे काम आत्ताच्या आत्ता कर असं कोण. तर तू घरात किती स्वतः काम करतोस? म्हणजे घरातली जी कामं असतात ती केर काढणं, आवरून घेणं, भांडी विसळणं, चहा घेणं. मला काम पडलं तर कुठलंच काम करायला हे होत नाही. मला ते थोडंसं ते टीनेजवाला अजून माझ्यात आहे की मला कर म्हटलं की मला करावं असं वाटत नाही. पण एकटाच होतो तेव्हा मला मी बऱ्यापैकी काय विचारलं, आवडतं. आताच तुझं 1-2-4 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे, होय. तर घरी कसं काय असतं तुमच्या दोघांचं? घरी म्हणजे तू तिला नशिबाने- कामात मदत करतोस की हो. पुरुषी अहंकार, मी हे काय करणार आहे, बायकांचं काम आहे, तू कर? नशिबाने काय झालं, मी म्हणलं ना माझं पहिलं नाटक जे मी इंग्लिश डिरेक्ट केलं होतं, हा. मी 19 वर्षाचा असताना, त्याच्यामध्ये शिवानीने काम केलं होतं. ओ. त्यामुळे आम्ही एकमेकांना 15-16 वर्ष, म्हणजे आम्ही डेटिंग करायला लागायच्या आधी 11-12 वर्ष ओळखत होतो. हम्म. त्यामुळे मैत्रीणच होती ती. आणि ती आपल्या घरी, म्हणजे आपल्या घरी मित्र-मैत्रिणी आल्यावर आपले गेस्ट असतात, तशीच भावना मनात असायची की ती येते तर मी तिची काळजी घेतली बरोबर, पाहिजे, हा. मी काही आणि हवं तेव्हा नको तर का विचारलं गरजच होती. पाहिजे, अर्थातच.
आणि त्यामुळे तसं काही नाही, हे काम तुझं, हे काम माझं, असं कोणी मानत नाही. जे ज्याला छान येतं ते त्यांनी करायचं असतं. अं, हा मुद्दा वेगळा. मला आईने अगदी पहिल्यापासून सांगितलं होतं की प्रत्येकाला, हम्म. माणूस, पुरुष, बाई जे काही असेल, स्वतःला जिवंत ठेवण्या इतपत स्वतःची काळजी घेता आली पाहिजे. म्हणजे मला जे खायला आवडतं ते मला बनवता आलं पाहिजे. कुठे मी गेले ते तर अडता कामा बनवल्यानंतर, नये. हा, म्हणजे मला माझं जमलं पाहिजे. माझं झाल्यानंतर कुणाकडेही असो, मला आधीपासून शिस्त होती, कुणाकडेही जेवायला गेलो, स्वतःची डिश उचलून आतमध्ये नेऊन ठेवणं, याच्यात काहीच कमीपणाचं नाहीये. विसळून ठेवा लॉजिक, म्हणजे आपण मदत म्हणून करतोय, त्याच्यात हम्म. काही हे तुमचं काम, हे मी केलं पाहिजे, जबाबदारीचं ओझं असं काहीच नाहीये त्याच्यात. त्यामुळे मला करता सगळं येतं. मला आता माझं बरंचसं जेवण हे डाएट कडे झुकणार असतं, त्यामुळे त्या पद्धतीचं जेवण मी जास्त बनवतो. म्हणजे ऑमलेट, स्क्रॅम्बल्ड, ह्याच्यातला प्रकार, कबाब बिबाब, अशा गोष्टी. भाजीपोळी मी म्हणजे एकूण कोणी फॅमिली, नसलं तर उपाशी राहणार नाही, मी स्वतःपुरते छान करून भात खाऊन. लावून, दूध आता भात, चटणी बिटणी हे सगळं झालं खाऊ शकतो. स्वतःच्या सर्वायसाठी. परंतु आपली जी एक महाराष्ट्रीयन लोकांची म्हण किंवा इंडियन जी मेंटॅलिटी असते की घरचं काम म्हणजे बाई करणार, मी काय ते ऑफिस मधलं बघेन. तू अशीच तुझी वृत्ती आहे की तू तिच्या बरोबरीने काम, जसं फॉरेन मध्ये पाहतो, नवरा आणि बायको कामाचं वाटप करून घेतात आणि काम करतात, तसं करतो. माझी बायकोही काम करते ना, हो, तिने काम आणि हे करायचं आणि मी फक्त काम करायचं, हे मला एक्झॅक्टली पटत तेच नाही. आणि विचारले, म्हणजे तिला तू मला घरच्या असं कामात वाटतं की मदत ह्याच्यात, म्हणजे करतो. मला असं की बघा मी कसं विचार करतो, हे आमची एकूणच पिढी अशा पद्धतीची आहे. म्हणजे तुम्ही माझ्या पिढीचे असाल आणि तुमचे अजूनही तसे विचार असतील, तर तुमच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण मागच्या काही म्हणजे मागच्या पिढीचा कसं होतं, सगळीकडे असाच एक थोडासा हो, विचार असायचा. आता तो नसतानाही तुम्ही तसा विचार करत असाल, तर तो सर्वस्वी तुमच्यातला फ्लॉ आहे. कारण आता एकतर मला अरेंज मॅरेज असं माहित नाही, माझ्या आसपास सगळ्यांनी लव्ह मॅरेजेस केलेली आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या घरी आपापल्या मैत्रिणीचं राहायला आलेले आहेत. हा, आणि त्यामुळे माझ्या तरी मित्रांमध्ये हे प्रॉब्लेम मला थँकफुली दिसत नाही, की म्हणजे आमच्या बरोबरच्या वधूवर मधला एक खूप महत्वाचा डायलॉग, म्हणजे नाटकच त्याभोवती आहे, की घर दोघांचा, संसार दोघांचा, काम एकत्र वाटून घेतली जातील. बरोबर. म्हणजे तिन्ही हे म्हणायचं नाही की मी अमुक करणार नाही, मी म्हणायचं नाही अमुक करणार नाही. आमचं घर आहे, आम्ही चालवायचा प्रयत्न करतोय. ते नाही झालं तर आम्हालाच प्रॉब्लेम येणार आहे. एखाद्या दिवस ऐक ना, मला कंटाळा आलास, तू कर म्हणणं वेगळी गोष्ट. किंवा शिवानीचं असं आहे की रोजचं ती भाकरी. जेव्हा, तिला अचानक मागच्या 5-1 वर्षात स्वयंपाक प्रचंड आवडायला लागला, म्हणजे एक हॉबी निर्माण झालं होतं ते हम्म. सगळं हे करून. आणि ती स्वयंपाक करत असताना कुणीही किचन मध्ये आलेलं चालत नाही. मला असं सांगितलं गेलंय की ती स्वयंपाक करते तर मी आवरासवर करायची इक्वली, म्हणजे तीच स्वयंपाक करते नंतर तीच आवरून ठेवते, असं नाही करायचं. पण ती मला येऊच देत नाही, त्यामुळे आमची उलटीच भांडण होतात, की मी म्हणतोय मला मदत करू दे, आणि ती म्हणते नाही, मला कटकट अजिबात चालत नाही, सगळं झाल्यावरही. आणि त्यामुळे मला इतकं चुकल्यासारखं वाटतं की ही आपली बिचारी 1.5 तास काहीतरी रेसिपी शोध, हे कर ते कर करते, मी आपलं बरं, मी बाहेर टीव्ही बघतोय असं करायला लागलं तर मलाच गिल्ट येईल प्रचंड. त्यामुळे मी नुसताच बसलेलो असतो की टीव्ही नाही लावू शकत, मदतही नाही करू शकत अशा ह्याच्यात. पण मग आम्ही आमच्यात नाही, TTMM नावाची सिस्टीम असायची सगळ्या हा. मित्रांमध्ये, की बाहेर गेल्यावर जरा सगळे पैसे कमवायला लागल्यावर, की ते ते आम्ही बंद केलं होतं सगळ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये. शिवानी त्याच ग्रुपचा भाग आहे, की बाहेर गेल्यावर चला आता सगळ्यांनी कॉन्ट्री काढा, सगळ्यांनी 206 रुपये मला पाठवा वगैरे, हे आता आम्ही करत नाही. हम्म. सगळे आता तसे सेटल्ड आहेत. त्यामुळे यावेळेस मी पैसे भरतो, पुढच्या वेळेस तू पैसे भर. तर तीच सिस्टीम आम्ही आता घरात आणलेली आहे, की हम्म. आज तू करतेस, बिंदास कर, की त्याची परतफेड म्हणून पुढच्या वेळेस मी करेन. आपण आता शिवानीचा विषय आलाय त्याच्यावरून बोलूया. तुम्ही दोघं कुठे भेटलात आणि कसे काय प्रेमात पडलात? मी म्हटलं तसं अॅनाथेमामध्ये तिने काम केलं होतं, पण हा. तेव्हा मी तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचो, कारण तेव्हा मी होतो फर्स्ट इयर मध्ये, हा. आणि तिची नुकती, आय डोंट नो काय, तिची नुकती 10वी झाली होती. हा. त्यामुळे खूपच लहान म्हणजे होती. शाळेतच होती. हा, म्हणजे, आणि आमची जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे माझी हा. चुलत बहीण शिवानीच्या वयाची आहे. त्यामुळे हा. बहिणीच्या वयाच्या कुणाला सिरियसली घेण्याचं ते वयच नव्हतं, हे लहान आहेत सगळे. बरोबर. त्यामुळे तेव्हा मी तिच्याकडे एक पहिली 5-6 वर्ष कम्प्लिटली दुर्लक्ष केलं होतं. हे ती अत्यंत आनंदाने मला सारखी सारखी याची आठवण करून देते, की हा. इग्नोर केलं होतोस तू, इग्नोर केलं होतोस वगैरे. आणि मी तेव्हा आणि वेगळ्या मनस्थितीत होतो, पहिल्यांदा नाटक करून बघत होतो, स्वतःच्या नाटकाची कंपनी पहिल्यांदा काढली होती, हम्म. तिथलं फायनान्शियल वगैरे सगळं आम्ही, म्हणजे पोस्टर डिझाईन करण्यापासून ते सेट बांधण्यापर्यंत सगळं आम्हीच करायचो. त्यात आता ग्रुपमध्ये ही एक लहान मुलगी, याच्याकडे कोण लक्ष देणार, असं हा. तेव्हा मला वाटायचं.
पण पुढे पुढे जसं आम्ही जायला लागलो तसं ती मठाचं श्रावण क्वीन माझी कॉम्पिटिशन असते त्यात हम्म, ती फायनलिस्ट होती. हम्म, त्याच्यामध्ये तिने स्वतःवर खूप काम केलं. तिलाही वाचनाची आवड आहे माझ्यासारखंच आहे, मला तोपर्यंत लक्षात आलं होतं. हम्म. त्याच्यानंतर काही मधलं एक गॅप होतं जेव्हा ती आमच्यावर नाटक करत नव्हती, मग ती परत आली तेव्हा तिने खूप स्वतःला ग्रूम केलं होतं. मोठी झाली होती अर्थात म्हणजे की तेव्हा मग मी थोडंसं नोटीस केलं की अच्छा ही हुशार आहे मुलगी, वाचते, चांगलं म्हणजे वाचते, तुझ्या चांगलं ज्या बायकोच्या प्रती अपेक्षा होत्या हो त्या हो सर्व त्या तिच्याकडे पूर्ण होत होत्या. बऱ्यापैकी. आणि आणि घरून काही कोणाच्या विरोध वगैरे झाला? नशिबाने नाही, कारण ती लहान असल्यापासून माझ्या घरीच तालमी चालायच्या, त्यामुळे अगदी ती लहान असल्यापासून आमच्या घरी येत जात होती. त्यामुळे घरच्यांना सगळ्यांना माहित होती. त्यानंतर तिने माझ्या आई बरोबर अँड जरा हटके नावाची एक फिल्म केली होती, हम्म. ज्याच्यात तिने आईच्या मुलीचंच काम केलं होतं. त्यामुळे हो. तेव्हा त्या दोघींची छान दोस्ती झाली होती. त्यामुळे तेही होतं. नशीब असं की शिवानीची जी आई आहे ती माझ्या आईबाबांच्याच कॉलेजमध्ये होती. त्यामुळे त्यांचे साधारण सर्कल, संदर्भ वगैरे हेही सगळे आधीपासून त्यांचे बऱ्यापैकी सगळं जुळायचं. आणि मजा अशी झाली की मी जेव्हा विस्लिंग वुड्सला गेलो, फिल्म सिटीमध्ये हम्म, हम्म, विस्लिंग वुड्स हम्म. आमचं कॉलेज आहे, तेव्हा कुंपणाच्या पलीकडे शिवानीच्या पहिल्या सिरियलचा सेट होता, ओ. शेजारी शेजारी पक्के शेजारी हा. नावाच्या. त्यामुळे तिथंही आणि पुणे सोडून मुंबईत गेलेले जे 2-3 आम्ही मित्रमैत्रिणी होतो त्यात ती होती. त्यामुळे तिथं गेल्यावर काही लागतंय नाही लागत आहे. आणि शेजारी म्हणजे अगदी मला हो. क्लास चालू असताना त्यांचं शूटिंग दिसायचं, दिसायचं. येता जाता आम्ही हाय हॅलो करायचो वगैरे. त्यामुळे मग ती मैत्री हळूहळू वाढत गेली. आणि तरी असा विचार माझ्या मनात नव्हता. माझ्या मनात ते ही लहान आहे बहिणीच्या वयाची असं कुठेतरी ब्लॉक होता खूप दिवस. पण त्यामुळे काय झालं, ते ओझं नसताना आम्ही चांगले मित्रमैत्रीण बनलो. पहिली गोष्ट, दोघांची करिअर्स एकमेकांच्या डोळ्यासमोर घडली. म्हणजे पहिला मी फिल्म मेकिंग मध्ये जायचं ठरवत असताना ती तिची पहिली सिरियल करत होती. हम्म, त्यामुळे एकमेकांना सांगून विचारून की ऐक ना अमुक अमुक कडून ऑडिशन आली आहे, काय तुला हम्म. माहितीये का त्याबद्दल, काही जाऊ का नको जाऊ. किंवा मी तिला हे करायचो की असं प्रोड्युसर, म्हणजे मी असं करतोय, कोणी तुला प्रोड्युसर माहिती आहे का तिथे. मग तिच्या सिरियलच्या प्रोड्युसरनी आम्हाला मदत केली वगैरे. असं करत आम्ही एकमेकांना वाढताना बघत होतो. एकूण बाकी आयुष्यात सुद्धा काय कोणी माती खाल्ली आहे काय नाही हे सगळं डोळ्यासमोर चाललं होतं. त्यामुळे दोघांनाही कुठे शॉक नव्हता की ही अशी आहे किंवा हा असा आहे. हम्म. आणि मग इव्हेंच्युअली हळूहळू एका पॉइंटला ते टायमिंग जसं वाटतं तसं टायमिंग जुळलं की दोघंही त्या मनस्थितीत होतो की आता काहीतरी शोधतो आहोत. हा. आणि तेव्हा नशिबाने आम्ही नाटक करत होतो आणि तीही खूप दिवसांनी माझ्याबरोबर नाटक करत होती. त्यामुळे मला सुद्धा तिच्यात ऍक्ट्रेस म्हणून सुद्धा काय ग्रोथ झाली आहे, माणूस म्हणून तिच्यात काय मॅच्युरिटी आली आहे, हेही अगदी प्रकर्षाने जाणवत होतं. त्या काळामध्ये मी लिहायला लागलो होतो, मी नीट लेखक बनलो होतो. त्यामुळे मी ज्या पद्धतीचं तिच्यासाठी कॅरेक्टर लिहिलं होतं, त्याच्यात जे आमचं गिव्ह अँड टेक व्हायचा त्या फिमेल कॅरेक्टर बद्दलचा, त्यातही एक खूप अंडरस्टँडिंग आणि आपण सिमिलर विचार करतोय असं वाटायला लागलं होतं. आणि माझा असं हट्ट होता की मी लग्न करणार असेल, एकतर मला लग्न करायचंच आहे असं माझं ठरलं होतं की मला खुश राहायचं, एवढाच माझा प्लॅन होता. त्याच्यात जर लग्न आपापलं आलं व्हेरी गुड, नाही आलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. पण लग्न केलंच तर ऍटलिस्ट 3 वर्ष डेटिंग असलं पाहिजे असं माझ्या डोक्यात एक होतं की तेवढी ओळख माझी असली पाहिजे की 3 वर्ष सगळी भांडणं, तुमचे सगळे काय कोण कसं आहे सगळं कळलं पाहिजे, मग तो डिसिजन घेतला बरोबर. पाहिजे. आणि मला हेही डोक्यात होतं की 30 वर्षाचं होईपर्यंत मला लग्न करायचं नाही. हे मला आता आईनी कधीतरी सांगितलं होतं आणि ते डोक्यात अडकलं का माहित नाही का, पण तोपर्यंत मला वाटत नव्हतं मी तेवढा मॅच्युअर आहे तो डिसिजन घ्यायला, मी तेवढा बरोबर. स्टेबल आहे तो डिसिजन घ्यायला या फील्डमध्ये. की एक ब्रेक मिळाला म्हणजे तुम्हाला करिअर मिळालं असं नसतं. तुम्हाला ते दर 2 महिन्यांनी ओके आता पुढे काय रे बाबा हा विचार करावाच लागतो. तर ते मला वाटलं होतं 30 वर्षाचं होईपर्यंत ती स्टॅबिलिटी यायलाही लागेल. आणि आमचं नशीब असं आहे की मी बरोबर 30 वर्षांचं होतो जेव्हा आम्ही लग्न केलं. आणि आम्ही डेट करायला लागून 2 मेला 3 वर्ष पूर्ण झाली आणि 3 मेला आम्ही वा. लग्न केलं. त्यामुळे माझ्या दोन्ही कंडिशन अगदी छान पार बरोबर. पडल्या. आता तू म्हणालास की माझ्या बहिणीसारखी वाटायची, बहिणी झाली. मी तुला आता एक किस्सा सांगते. मी कॉलेजमध्ये असताना हा, आमच्या वर्गात 2-3 मुली आणि 1-2 मुलं असा आमचा ग्रुप झाला होता. आणि तुला माहिती आहे कॉलेजमध्ये असतात हा. तसं की काही एकत्र सायन्सला होते त्यावेळेला. हम्म, कॉलेजमध्ये जाताना किंवा मध्ये कधीतरी चहा कॉफीला एकत्र गेलो असू असं. पण सगळेजण जायचो. 2 मुलं होती आणि आम्ही 3 मैत्रिणी होतो. रक्षाबंधन कॉलेजच्या पहिल्याच वर्षी हम्म, रक्षाबंधन आलं आणि बऱ्यापैकी आमच्या घरी जरा फ्री वातावरण होतं. तर आता राखी बांधायची आपण ग्रुप मधल्या सगळ्यांना.
म्हणून मी आईला विचार, आई त्यांना बोलव का घरी? तर आईला हो बोलव ना. आणि मी सगळ्या मैत्रिणींना आणि सगळ्यांना ठरवलं. आईने शिरा केला होता, भजी केली होती आणि येणार राखी सगळं आरतीची तयारी करून मी आपल्या सगळ्यांना सांगितलं, ग्रुपमधल्या सगळ्यांना. कारण सगळ्यांच्याच घरी इतकं फ्री वातावरण नव्हतं. तुम्ही पण ऐका हसणारच सगळेजण. तर केलं आणि सांगितलं. तर सगळेजण ते 2-3 मुलं होती ती आली. माझ्या मैत्रिणी सगळ्या आल्या आणि आम्ही घरी रक्षाबंधन वाट बघत होतो. एक मुलगा मात्र काही आला नाही, जाम. तर म्हटलं हा बघ ना, ह्याला काय शहाणपणा, का नाही आला, एवढं सांगितलं तरी. म्हटलं जाऊ दे, याला उडत नाही आला तर. म्हणून आम्ही सगळ्यांनी रक्षाबंधन वगैरे केलं आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेलं तर त्याच्या, का रे तू का नाही आला? माझ्या एवढ्या 5-6 बहिणी, मानलेल्या 2-3, त्या सोडून मी कुठे येणार इथे, तुम्हाला काय बोलायला, असं बोलला. आणि आज तो मुलगा माझा नवरा शहाणा, त्याला राखी बांधून राखी घ्यायची बांधून नव्हती. घ्यायची नव्हती. मोठा झाला. हे खरं होतं की त्याला 5-6 बहिणी होत्या मानलेल्या आणि 4-5 बहिणी आहेत ज्या आजही त्याला राखी बांधतात. ह्याच फोरसेटमुळे ते चांगले बिझनेसमॅन आहेत. बरं, आता लहानपणीचा विराजस हट्टी होता, कसा होता, की भांडखोर होता, मित्रांची भांडायचा, आणि आत्ताचा विराजस, ह्याच्यात काय फरक सांगशील? हा खूप भारी प्रश्न आहे. आणि मला ना ह्या फील्डमध्ये असल्याचा सगळ्यात आनंद कशाचा वाटतो ना, की हे विचार एरवी लोकांच्या डोक्यातही येणार नाहीत. आणि हे असे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे एक सारखं स्वतःकडे तटस्थपणे बघण्याचं एक तुमच्याकडे संधी मिळते. लहानपणी मला खूप आनंद वाटतो की मी लहानपणी आणि आत्ता बऱ्यापैकी सिमिलरच होतो. म्हणजे मी ते खूप हलू दिलं नाहीये. कारण मला वाटतं मी ज्या पद्धतीचं काम करतो, एस्पेशली लिखाणासाठी, तुमच्यातलं मूल जिवंत ठेवणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही खूप गंभीर झालात, खूप ते गांधील माशीसारखे, की तुम्हाला प्रत्येक गोष्ट का होणार नाही हे तुम्ही जेवढे मोठे व्हाल, जेवढं तुम्हाला जगाचं ज्ञान वाढेल तेवढं कळायला लागतं. थोडी सिनिसिझम वाढायला लागतो की हे त्या अर्थातच नाही, हे कुठे होणार, चल झालं तर बघू, असा एक ऍटिट्यूड येतो. मग लहान मुलांचं त्याचं एक इनोसंटली फक्त एक्साइट होण्याची जी असते ती मी प्रयत्नपूर्वक स्वतःमध्ये अजूनही ठेवली आहे. एस्पेशली लिहिताना मला खूप कामाला येतं की जेव्हा लिहित असतो तेव्हा अरे यार पण ह्याला बजेट मिळेल का, अरे यार पण हा विचार न करता एक्साइटमेंटमध्ये लहानपणी, म्हणजे आमच्या गणपतीमध्ये नाटक जे आम्ही बसवायचो कॉलनीतल्या मुलांचं, तेव्हा जेवढं एक्साइटेडली मी बसवायचो तेवढं एक्साइटेडली मी लिहिण्याचा नेहमी प्रयत्न करतो. पण मी लहान होतो ना तेव्हा, मी म्हटलं तसं आम्ही जॉईंट फॅमिलीत होतो आणि मी सगळ्यात मोठा भाऊ. म्हणजे मी आई बाबांना एकुलता एकच, पण मला चुलत भावंड होती, म्हणजे एक बहीण आणि एक भाऊ. बहीण 4 वर्षांनी लहान, भाऊ 10 वर्षांनी लहान. त्यामुळे मी 4 वर्षाचा असल्यापासून मी दादा. आणि मी अजिबात दंगेखोर नव्हतो. मला प्रचंड क्युरिओसिटी होती. मला खूप गोष्टी तेव्हापासून वाचायला बघायला आवडायच्या. आणि माझी बहीण तेव्हा खूप वाढत होते लहान असताना, खोड्या कर, हे कर. त्यामुळे लहानपणापासून दादा बघ कसा करतोय, हा दादासारखं शांतपणे बस, हे सारखं कानावर पडले. त्यामुळे कुठेतरी आपण शाण्यासारखं वागलं पाहिजे, आपण हे करता कामा नये, आपण खूप मस्ती नाही करायची, आपण समजून घेतलं पाहिजे, असं एक डोक्यात खूप होतं. त्यामुळे मी खूप शहाणा मुलगा होतो लहानपणी, तर अगदी शहाणा होतो टू द पॉइंट ऑफ बिंग की अरे म्हणजे मस्तीच नाही केली लेवलचा. ते थोडंसं बदललं एक 6वी ऑनवर्ड्स, कारण मग तेव्हा मी ते इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स आणि हे सगळं करायला, मित्र परिवार, आणि बक्षिसं मिळायला लागली. ती बक्षिसं मिळायला लागली म्हटल्यावर एक थोडासा इगो नाही पण एक थोडासा सेल्फ एस्टीम वाढला ना. त्यामुळे की भांडवंडांनी त्रास द्यायचा आणि मी सहन करायचं, याच्या पलीकडे आता मीही देऊ शकतो, असं एक थोडंसं निर्माण झालं. आणि ते जर बघत असले तर माझे बहीण अंकित आणि अर्चित दोघंही सांगतील की त्यांनी मला फिजिकली खूप त्रास दिला, मी त्यांना मेंटली उलट छळलं. कारण मोठा भाऊ असल्याचं ते कसं ना, प्रँक्सच कर, हे कर, थोडी दादागिरी कर, हे सगळं जरा 6वी ऑनवर्ड्स माझ्यात आलं. तोपर्यंत मी खूपच शांत सोजवळ होतो. आणि आता काय फरक पडलाय? आता मी म्हटलं तसं बऱ्यापैकी तसंच राहिलेलं मला आवडतं. मला असं नेहमी वाटतं की तुमची मूळ वृत्ती कधीच बदलत नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी खूपच विचित्र घडलं तर तुम्ही मनेटी बदलता, नाही तर बदलत नाही. तुम्ही जे आहात ते जास्त होता. म्हणजे तुम्ही तुमच्यात जे ऑलरेडी असतं ते थोडंसं प्रकर्षाने जास्त डोळ्यासमोर येतं, तसं झालं आहे. त्यामुळे काही मित्र असे आहेत का की जे लहानपणी पण अगदी तेव्हापासूनचे आतापर्यंत? माझे सगळे मित्र तेव्हापासूनचे नाव सांग तुझ्या मित्रांची, माझा हाय कर त्यांना. माझा जो शाळेचा अख्खा ग्रुप आहे, बघत असतीलच, सात्विक आहे,
पार्थ गारटकर म्हणून आमचा मित्र आहे, अर्णव डंगी, हितेश शर्मा. त्यानंतर मी ज्यांच्याबरोबर नाटक करतो ते अर्थात सूरज परसने, शिवराज वैचळ, विक्रांत पवार, हे सगळे आम्ही लहानपणापासून, म्हणजे माझ्या फार क्वचित असं होतं की माझी चांगली मैत्री तुटली, म्हणजे आता आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नाही वगैरे असं फारसं होत नाही. काही ग्रुप्स आहेत, काही आहेत की अर्थात त्या त्या काळापुरतं आणि ते सगळे या एकत्र क्षेत्रातलेच आहेत बहुतेक अं, मित्र. शाळेतले माझे सगळे मित्र वकील झालेत. हो, सगळे कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीचे वकील झालेत. नाटकातले सगळे या क्षेत्रात आले. पण आता नाटकात किंवा चित्रपटात काम करताना अशी एखादी भूमिका तुला आठवते का, की अरे रे ही भूमिका माझ्याकडे यायला पाहिजे होती, किंवा तुझी स्वप्नातली भूमिका? काही जण कसं मला नटसम्राटच करायचंय, हे नाट्य क्षेत्रातल्या प्रत्येक हिरोचं स्वप्न असतं की नटसम्राट करावं, मी ऍक्टर किंवा पुरुष मधलं नाना पाटेकरांचं काम करावं. असं तुझा काही ड्रीम रोल होता का? ऍक्टर म्हणून मला सगळेच रोल हवे आहेत. त्यामुळे कोणी जर प्रोड्युसर डायरेक्टर बघत असेल तर प्रत्येक रोल करायचा आहे. मला एस्पेशली व्हिलन्स करायला खूप आवडतं. म्हणजे फिल्टर कॉफी मध्ये ते मला संधी मिळाली, हो. पण मी जे स्वतःसाठी रोल लिहायचो आम्ही आमच्यात करत असताना, हम्म. ते नेहमी ग्रे शेड्स मध्ये असायचे समोर. म्हणजे ते कुठेतरी मला त्याचं फॅसिनेशन खूप आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा रोल मिळाला तर मला खूप मजा येईल आणि मला खूप चांगला करता येईल असं मला वाटतं. कारण आणि आतापर्यंत जे तू रोल केलेस त्यापैकी अशी एखादी भूमिका होती का, किंवा अशा एखादा रोल होता का की ज्याच्यासाठी खूप काहीतरी मेहनत घेतली, काहीतरी विशेष केलंय? असा मला कुठला रोल? मला एकूणच कामाविषयी मेहनत घ्यायला आवडते. कारण जेवढं कॅरेक्टर माझ्यासारखं नाही तेवढं मला करायला मिळेल. त्यामुळे अगदी या शिवाजी महाराजांच्या चित्रपटांमधल्या ऐतिहासिक भूमिका असतील किंवा फिल्टर कॉफी सारखं जिथं इतकं पाताळयंत्री माणसाचं काम करायचं आहे, जो चार्मिंग पण आहे. म्हणजे तो वाटला तर तुम्हाला गोडगोड बोलून दाखवू शकतो, वाटला तर एकदम ओढून तुम्हाला Dual completely personality कडवू असल्यासारखं. शकतो असं. आणि मला मी लिहिलेला एक स्वतःचा रोल खूप आवडतो. आमचं मिकी नावाचं नाटक आहे ज्याच्यामध्ये मी माझा मित्र सूरज परसने, शिवराज वायचळ, ओंकार गोखले, आम्ही सगळे एकत्र म्हणून, म्हणजे ज्यांनी ज्यांनी जे हे ग्रुप आम्ही मेन चालवतो ते सगळे ते एकाच नाटकात आम्ही एकत्र काम करतो. आणि त्याच्यामध्ये मी 67 वर्षाच्या म्हाताऱ्याचं काम करतो. आणि अगेन अत्यंत वाईट मेंटॅलिटी असलेला म्हातारा असतो, त्याला काहीही अख्खं नाटकभर त्याला काहीही आवडत नसतं. आणि मला याची मजा वाटते की सूरज आणि शिवराज जे माझ्या या क्षेत्रातले सगळ्यात जवळचे दोन मित्र आहेत, की त्यातला शिवराज माझा मुलगा असतो आणि सूरज त्याचा मित्र असतो जो माझ्या हाताखाली काम करतो. त्यामुळे अख्खं नाटक मला हवं तेव्हा इम्प्रोव्हाइज करून त्या दोघांना सटासट मारता येतं. आणि ते उलट काही करू शकत नाहीत कारण तिथं मी वडीलधारा माणूस असतो. त्यामुळे एक वेगळा आसुरी आनंद पण चॅलेंजिंग रोल तुझ्यासाठी तो अत्यंत होता. चॅलेंजिंग आहे. कारण त्याची कन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग आहे की 1984 साली पुण्यामध्ये ती गोष्ट घडते जिथं एक हेअर कटिंग सलून असतं तेव्हा वडवडिलांपासून त्यांनी चालवलेलं. ते माझं म्हणजे मी जे कॅरेक्टर करतोय त्या म्हाताऱ्याचं असतं, त्याच्या हाताखाली मुलगा काम करत असतो आणि त्यांच्याकडे गिराईक येत नसतं. आणि आता बहुतेक जागा जाईल असं वाटत असतं कारण माझा जो धाकटा भाऊ असतो तो स्वातंत्र्य युद्धात सामील व्हायला पळून गेला, तो परत कधी सापडलाच नाही. आणि सगळी प्रॉपर्टी, दुकान बिकान सगळं त्याच्या नावावर आहे. त्यामुळे जोपर्यंत तो सापडत नाही किंवा तो मेलाय असं प्रूव्ह होत नाही तोपर्यंत पैसे घेता येत नाहीत आणि दुकान जाणार. अशा अवस्थेत आम्हाला एक डेड बॉडी सापडते आणि हे म्हातारा आणि त्याचा मुलगा म्हणून ठरवतात की आपण खोटं सांगायचं की ही डेड बॉडी त्या भावाची. आणि कशी गंमत होते. त्यामुळे खूप अनयुज्युअल नाटक आहे, कम्प्लीट ब्लॅक कॉमेडी आहे. त्यामुळे लोकांना ह्यातनं कॉमेडी कशी निघेल याची इतकी उत्सुकता असते आणि त्यामुळे आम्हाला इतका धिंगाणा घालतो तो स्टेजवर. पण अ व्हेरी चॅलेंजिंग बॅलन्स, कारण ते इतक्या डार्क विषयावर कॉमेडी करत राहणं आणि ते वय आणि ते सांभाळणं सगळ्यात माझा आवडता रोल येतो. कधीही तो प्रयोग लागले की मी खूप खुश असतो. नक्की मला सांग. नक्की 100% फॅन्टॅस्टिक नाटक आहे, मला खूप आवडतं. विराजस, आता तुझ्या आजूबाजूला इतके मोठमोठे ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेस तू लहानपणापासून बघितलेत, हे सर्व आर्टिस्ट, तर तुझा सगळ्यात आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री कोण? अभिनेत्री दुसरं कोणी मला बोलू शकत अवघड नाही. असते कारण आई पण आहे आणि बायको पण आहे. त्यामुळे अभिनेत्रीचं थोडं डायसी होऊन धर्मसंकट. जातं. अभिनेता सांग, मी तुला धर्मसंकटात नाही टाकत. बरेच आई का अभिनेते आहेत बायको? कारण एस्पेशली मराठी इंडस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीनं करिअर्स बनतात की त्याच्यात कुठंच ते स्टारडम असं नसतं की अरे ओव्हरनाईट कोणीतरी सक्सेसफुल झालं असं नसतं. त्यांचं वर्षानुवर्ष सातत्याने चांगलं काम करत असलेले अनेक दिग्गज कलाकार आहेत. मला प्रचंड आवडतात. म्हणजे मला
त्यांच्याबरोबर काम करायची खूप इच्छा आहे ऍक्टर म्हणून, ते म्हणजे दिलीप प्रभावळकर. कारण मी 8 वर्षांचा होतो जेव्हा मी त्यांचा हसवा फसवी बघितला होता, हम्म. आणि वेडा झालो होतो मी, म्हणजे वेडा झालो मी. 8 पण झाली, कदाचित अजून लहान होतो. हम्म. कारण मी हसवा फसवी मधल्या त्यांचं ते कॅरेक्टर्स, गुंड्या भाऊ आणि ते बघायचंच की तेव्हा नाही मी खूप दूरदर्शन. लहान होतो. चिमणराव गुंड्याभाऊच्या हो, वेळेस मी खूप चिमणराव लहान होतो, गुंड्याभाऊ. 3-4 वर्षांचा होतो. माझी पहिली ओळख त्यांच्याशी म्हणजे झपाटलेला तात्या विंचू, हो माझा सगळ्यात आवडता सिनेमा. त्यामुळे त्यातही माझे आजोबा होते, त्यामुळे हो. ते तात्या विंचू, ओम फट स्वाहा वगैरे ते सगळं प्रचंड आवडायचं. आणि हसवा फसवी, बालगंगाधर टिपरे आणि एकूणच त्यांची सगळी कामं, म्हणजे इतकी आत्ताचा versatility. जवळचा चित्रपट दशावतार. दशावतार पर्यंत त्यांचं पत्रापत्री नावाचं एक उत्तम नाटक आहे, हो, जे मला प्रचंड आवडलं होतं. ते आणि विजय केंकरे दोघच सादर जण करतात. वाचतात स्टेजवर. त्यांचं खूप लिखाण खूप सुंदर उत्तम होतं. आहे. बोक्या सातबंडे वगैरे वाचत मी लहानाचा मोठा झालोय, त्यामुळे मी म्हटलं तसं आय एम ऑलवेज ड्रॉन टुवर्ड्स फक्त ऍक्टर नाही, लेखक, दिग्दर्शक, लेखक, सगळ्या अभिनेता, असं मला आवडतं. आणि त्यात दिलीप काका हे सगळ्याद्वारे. माझ्याकडे फोटो आहे, मी लहानपणी शाळेत आपल्या गॅदरिंग जे व्हायचं आमच्या कॉलनीचं, तिथे कॉस्ट्युम साठी हसवा फसवी मधलं त्यांचं वांगटून पिंग पिंग नावाचं कॅरेक्टर आहे, ते बनून गेलो होतो. म्हणजे हो. आईचा खोटा विग लावून आणि ते चायनीज माणसासारखं करून वगैरे गेलो होतो. इतका मी वेळा होतो. आणि दिग्दर्शक, आवडता दिग्दर्शक. दिग्दर्शक खूप आहेत. मी विस्लिंग वुड्स मध्ये असल्यामुळे मला एकूण जगभराच्या सुद्धा दिग्दर्शकांचं काम बघण्याची संधी मिळाली. मी आता नुकतंच एक एशियन डिरेक्टर आहे पार्क चान वूक नावाचा, त्यांचा ओल्ड बॉय नावाचा खूप फेमस सिनेमा तो बघितला. खूपच मेस्मराईज झालो मी. माजिद माजिदी अर्थात आम्ही लहानपणापासून त्यांचं चिल्ड्रन ऑफ हेवन वगैरे या सगळ्या बघितल्या. डेव्हिड फिंचर मला प्रचंड आवडतो, म्हणजे त्याची काम करण्याची पद्धत, त्याची फिल्म मेकिंग बद्दलची फिलॉसॉफी मला खूप आवडते. मराठीत असेल तर काही दिग्दर्शकांनी माझ्या मनात अगदी घर केलं. त्याच्यातलं एक खूप मुख्य नाव हे महेश कोठारे यांचं मला घ्यायला लागेल. कारण नुसते मला त्यांचे चित्रपट आवडतात म्हणून नाही, तर त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जे एक टेक्निकल रेव्होल्युशन घडवून आणलं सातत्याने, त्याबद्दल मला त्यांचा खूप आदर आहे. म्हणजे पहिली सिनेमास्कोप 70 mm ची फिल्म महेश सरांनी आणली आहे. पहिल्यांदा डॉल्बी डिजिटल साऊंड महेश सरांनी आणलाय. पहिल्यांदा 3D महेश सरांनी आणलंय. पहिलं सिक्वेल मराठीतलं मोठ्या प्रमाणात झालेलं महेश सरांनी आणलंय. त्यामुळे नुसत्या चांगल्या फिल्म्स बनवण्याच्या पलीकडे इंडस्ट्रीला फायदा होईल अशा पद्धतीच्या टेक्निकल इनोव्हेशन्स करत राहणं हे म्हणून मी त्यांना खूप मानतो. मी रवी जाधव यांचा नटरंग बघितला होता. लाईफ चेंजिंग होतं माझ्यासाठी. मी आय थिंक 10वी-11वीत असेल, आणि तोपर्यंत मराठी चित्रपट हे खूप आशयघन असतात, पण कदाचित थोडं कमी बजेटमध्ये, किंवा त्याच्या स्टोरी टेलिंग ही शाब्दिक आणि पात्रांमधनं, म्हणजे त्यांचं पात्रांचं काम, अभिनय कौशल्य आणि स्टोरी टेलिंग ह्याकडे जास्त कल असायचा. पण नटरंग ज्या पद्धतीने इव्हन व्हिज्युअली बनवला गेला होता, ज्या पद्धतीचं सिनेमॅटोग्राफी होती, त्याचं प्रोडक्शन डिझाईन जे केलं होतं, त्या ज्या पद्धतीचे रंग पॅलेट ज्या पद्धतीने वापरला होता, मी मेस्मराईज झालो होतो पहिल्यांदा त्याच्या टीव्हीवर जाहिरात बघून, की अरे हे काहीतरी वेगळे दिसतंय. त्यामुळे त्यांचं नक्कीच मी नाव घेईन. महेश मांजरेकर तर राहायचे, त्यांच्याबरोबर काम करण्याचा योगही आला, पण त्यांचं सुद्धा अगदी वास्तवपासनं ते काकस्पर्श या सगळे इतके वैविध्यपूर्ण विषय, आणि ते तेवढ्याच पॅशनेटली डिरेक्ट करतात. आणि मराठी वाङ्मय पण खूप आहे ना, प्रचंड प्रचंड आहे. आता तू मराठीमध्ये खूप ज्ञान संपादन केलंयस म्हण, किंवा तुला अनुभव आहे स्टेजचा, चित्रपटाचा, तर या सगळ्यात करताना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये किंवा हिंदी स्टेजच्या ह्याच्यामध्ये तुझा चंचू प्रवेश झाला की नाही? हो, म्हणजे हे खूप कमी लोकांना माहित आहे. पण मी आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा प्रोफेशनली कॅमेरा फेस केला होता, ते माझा उशिलनीच्या आधी 2-3 वर्ष. तेव्हा माझा एक खूप जवळचा मित्र आहे, ज्यांनी माझ्याबरोबर माझी पहिली फिल्म को डिरेक्ट केली होती. म्हणजे माझ्या ग्रॅज्युएशनच्या कॉलेजपासून आम्ही एकत्र फिल्म्स बनवतोय. तर त्याचे वडील खूप विख्यात दूरदर्शनचे प्रोड्युसर होते, म्हणजे हिंदी डीडी नाव काय? च्या अशोक सक्सेना म्हणून. अच्छा, अशोकजी. तर त्यांच्या एका सिरियलमध्ये असंच मी कॉलेजमध्ये असताना, की त्यांनी म्हणजे त्यांच्या मुलाबरोबर माझं काम बघितलं होतं, आणि त्यांना अचानक गरज पडली की अरे पटकन एक 5-6 महिन्याची सिरियल करतोस का. तर मी तेव्हा पहिली सिरियल हिंदीत केली होती, आणि ती कम्प्लिटली त्या एमपीच्या ऍक्सेंटमध्ये करायला लागली होती. त्यामुळे हिंदीची माझी ओळख तिथे झाली, आणि मला इतकं आश्चर्य वाटायचं. मी त्यानंतर, म्हणजे मी असं नेहमी म्हणतो की मी काही
अनुभव घेऊन मी माजलो, कारण मला प्रत्येक गोष्ट किती चांगली होऊ शकते हे खूप लवकर कळलं. आणि त्यानंतर ते तसं हँडल नाही झालं की माझी खूप चिडचिड होते. मला आठवतंय आम्ही 6 महिने ती सिरियल चालली, डेली सोप. आम्ही महिन्यातले 15 दिवस शूट करायचो. 1 ते 15 तारीख त्यांच्याकडे असायची, 15 ते 30 हवं ते करा असं मोकळी असायची. मी 6 महिने त्यांच्याकडे शूट केलं. जेवढे आपण डेली सोप शूट करतो तेवढाच कंटेंट ते काढायचं. एकदाही मला आठवत नाही की 9ची शिफ्ट 9:05 पुढे कॅमेरा रोल झाला असेल, आणि एकदाही मला आठवत नाही की रात्री 9 वाजता संपायच्या ऐवजी 9:07-8 वर कधी त्यांचं चाललंय. 9 हे वाजता. साऊथची शिस्त आहे ही. हो, आणि हे हिंदीत करायचंय हो, आणि हो. रेडिओवर करायचंय. मी म्हटलं जसं मला खाण्याचं खूप कौतुक नाही, त्यामुळे मला सकाळी येऊन चला आतापासून नाश्ता करू वगैरे असं नसायचं. मी त्यांना विचारायचो तुम्ही रोल कितीला करणार, माझा कॉल टाइम 8ला आहे, रोल किती वाजता, मी कधी तुम्हाला सेटवर हवाय त्याप्रमाणे मी नाश्ता गाडीत करून वगैरे मी तिथे यायचो. मी आपापल्या रूममध्ये जायचो. रूममध्ये माझ्या आजच्या दिवसभरातले सगळे कॉस्ट्युम त्या ऑर्डरमध्ये लावलेले असायचे. त्या स्क्रिप्टवर, त्या कॉस्ट्युमवर क्लिपनी त्या सीनचं स्क्रिप्ट लावलेलं असायचं. मला कोणालाही विचारायला लागायचं नाही काय रे आज काय चाललंय, आजचं काय शेड्यूल आहे. मी इतकं जायचो, सिस्टमॅटिक होतं. पहिलं कॉस्ट्युम काढायचो, पहिलं स्क्रिप्ट काढायचो, पाठ केलेलं असायचं. 9:05 पर्यंत रोल झालेला असायचा कॅमेरा. रात्री 9 पर्यंत जो सीन चालू असेल, त्यातला जो शॉट चालू असेल तो ओके झाल्या क्षणी कॅमेरा बंद व्हायचा. आम्ही तसाच सेटअप ठेवून घरी जायचो. आणि हे वेळेत संपवणार आणि वेळेवर सुरू करणारे माहीत असल्यामुळे अख्खं युनिट शिस्तीत वागायचं. आणि कंटेंट तेवढाच निघायचा जेवढा कुठल्या डेली सोपचा निघतो. त्यामुळे जेव्हा मी बाकी डेली सोप किंवा इव्हन शिवानी काम करते, हे काम करते, तेव्हा जेव्हा मी बघतो की 1.5 शिफ्टच लागतायत आणि बँकिंगच हो. संपतंय, आणि हे सगळं करायची गरज नसते, हे कुठेतरी मला तिथं कळलं की ते न करता सुद्धा तेवढा कंटेंट लिहू शकतो. बरोबर. त्यामुळे हिंदी ते झालं. आणि त्यानंतर मी एक हिंदीत नाटक केलं होतं भवर नावाचं. ते बल्गेरियामध्ये जो इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल होतो ग्रीमब्राचाला, हम्म. तिथे अख्ख्या एशियातून ते एकमेव नाटक सिलेक्ट झालं होतं, जे आमचं हिंदी भाषेतलं नाटक ओ, होतं वाव. भवर नावाचं. आता नुकता गाजलेला आता थांबायचं नाही नावाचा जो चित्रपट आहे, हो. त्याचा जो दिग्दर्शक आहे शिवराज, तो त्याच्यात काम करायचा. आम्ही दोघांनी मिळून ते लिहिलं, दिग्दर्शित केलं होतं. तो एक पात्री ते त्याचा करायचा. एक शो इथे ह्याला लागला होता, सिटी लाईट सिनेमाला. हा, मला बोलवलं होतं. होय. ते झाल्यानंतर मॅडम तुम्ही 2 शब्द, मी इतकं त्याचं प्रमोशन केलं, माझा त्या चित्रपटाशी काही संबंध नव्हता हो. तरी, की प्रत्येकाने हे चित्रपट बघा, थिएटरला जाऊन बघा, अप्रतिम चित्रपट. काय सगळ्यांची कामं इतकी सुंदर आहेत, फारच छान. आणि लो बजेटचा जरी असला तरी तो विषय जो होता त्याचा, बरोबर. की असा हृदयाला टच होणारा विषय होता, अप्रतिम होता. मी सगळ्यांना त्याच्यानंतर मी पर्सनली पण सगळ्यांना फोन करून सांगत, हा चित्रपट बघा, हा सोडू नका, हा छान आहे, हा बघा, हा बघा. हो. मला असं वाटतं आपल्या मराठी लोकांनी जरी असं एखादा चित्रपट आवडला तर माउथ पब्लिसिटीने सुद्धा लोक जातात बघायला. 100%. नक्की प्रत्येकाने एकमेकांना सांगायला हवं की हा बघा, हा हो. सोडू नका. खरंच छान सिनेमा होता. तू आता या यंग जनरेशनचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे असं मी म्हणेन, तर तू काय सांगू इच्छा, म्हणजे जरी यंग असलंस तर जी बरेच वर्ष अनुभवाची शिदोरी खूप आहे, तर तुला काय सांगावंसारखं वाटेल नवीन पिढीला? एक फायदा काय होतो, आम्ही इतकी वर्ष पुण्यामध्ये हे नाट्य खुळबुळ चालवतोय किंवा त्याचं कुठेतरी आमचा ग्रुप एक छोटंसं प्रतिनिधित्व करतोय, याचा फायदा असं होतो की आम्ही दरवर्षी एक 4-5 वर्कशॉप्स घेतो, हा, जिथं नाटकाचं सगळं प्रशिक्षण आम्ही देतो. म्हणजे नुसतं त्यातली क्रिएटिव्ह बाजूच नाही, तर त्यातली टेक्निकल बाजू, ते नाटक रन कसं करायचं, जाहिरात कुठे द्यायची असते, थिएटर बुकिंग कसं करतात, पेन्सिल बुकिंग म्हणजे काय, हे सगळं आम्ही शिकवायचा प्रयत्न करतो. पण त्यामुळे दरवर्षी ॲटलिस्ट 4-5 बॅचेस भरून नवीन पिढीतले, आमच्यापेक्षाही अजून एक 10-12-15 वर्ष लहान मुलं जी आता या फील्डमध्ये येतात, त्यांच्याशी इंटरॅक्ट करण्याची संधी मिळते. आणि त्यांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळतेच, पण त्यांना मार्गदर्शन देण्याची संधी मिळते. आम्ही जितकं जे काय आम्ही शिकलो असू इतक्या दिवसांमध्ये, ते त्यातलं जेवढं इम्पार्ट करता येईल तेवढं आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. तर त्यामध्ये नेहमी मी तरी त्यांना हेच सांगतो, 2 गोष्टी महत्त्वाच्या. एक म्हणजे ह्याच्याकडे करिअर म्हणून बघा. म्हणजे तुम्ही याला करिअर म्हणताय तर ह्याच्याकडे करिअर म्हणून बघा. म्हणजे इतर कुठल्याही करिअरमध्ये जाताना तुम्ही ज्या ज्या गोष्टींचा विचार करता, ज्या ज्या लोकांना भेटता, जितका रिसर्च करता, ते सगळं करून मग या. हुरळून जाऊन येऊ नका. म्हणजे आपण हे डॉक्टर भारी असा, डॉक्टर नाही करतो म्हणून
क्लिनिक कसं काढायचं, तिथं पेशंट कसे येतात, मुळात आपल्याला डॉक्टर की येते का नाही, ऍडमिशन मिळते की हा म्हणजे नाही. हे न करता नाही ना तुम्ही क्लिनिकमध्ये जात डायरेक्ट की हा मला डॉक्टर बनायचं आहे. तसंच आहे, हे सुद्धा एक फील्ड आहे, हे सुद्धा एक प्रोफेशन आहे. ह्याच्यामध्ये सॅडली एंटरटेनमेंट मीडिया आजकाल मुलाखतीचे घेतं. आता हा पॉडकास्ट बघून तुम्हाला अंदाज आला असेल की एरवी मॅक्झिमम इंटरव्ह्यूज हे की काय गंमत केली तुम्ही सेटवर सांगा ना, किंवा तुम्ही काय प्रँक्स केलेत एकमेकांवर. तर 80% वेळेला आम्ही खोटी उत्तरं द्यायला लागतात आम्हाला, कारण कोणीही प्रँक करायला येत नाही सेटवर. सगळे तिथे काम आपलं काम करायला. म्हणून आलेले असतात. ते संपल्यावर पॅकअप झाल्याच्या क्षणी सगळे पायलून आपापल्या घरी घरी पळतात. केव्हा पळतो. 14 तास तुम्ही तिथे असता. त्यामुळे हे प्रोफेशन आहे, याच्याकडे हे काम आहे, हे आणि ऑफिस आहे. मुंबईचा ट्रॅफिक, Exactly. अंतर, शूटिंग कुठे हे असतं, सगळं गृहीत धरून तेवढंच नाही तर आता या फील्डमध्ये यायचंय तर या फील्डमध्ये किती माणसं येतात, तिथं स्कोप किती आहे, किती म्हणजे फक्त मी अंबानींकडे बघायचं आणि मी पण रिलायन्स चालू करतो असं नाही म्हणून चालत. किती बिझनेसेस असतात, त्यातले अंबानी किती होऊ शकतात, हे सगळं बघून त्या सिरियसली तुम्हाला यायला पाहिजे. मी त्यांना हेही सांगतो की तुम्हाला यायचं तर तुम्हाला मुंबईला शिफ्ट व्हावंच लागतं इव्हेंच्युअली, कारण ते एपिसेंटर आहे आता आपल्या इंडस्ट्रीचं. अर्थात कोल्हापुरात शूट होतं, पुण्यामध्ये शूट होतं, पण त्याचा एपिसेंटर अजूनही मुंबईमध्ये आहे. त्यामुळे बरोबर. तुम्हाला मुंबईत यावं लागेल. तुम्हाला काम नसल्याचा पिरियड खूप असणार आहे. तुम्ही अत्यंत सक्सेसफुली काहीतरी केल्यानंतरही तुम्हाला ॲटलिस्ट 5-6 महिने तुम्हाला इथं सर्व्हाइव्ह करता येईल एवढं तरी तुम्हाला फायनान्शियल तुमची स्थिती असली पाहिजे. मी हेही रेकमेंड करतो की तुमचा पोट त्याच्यावर चालत नसेल ना, तर तुम्ही बेटर करिअर घडू शकता इथे. कारण त्यावरच पोट चालत असेल तर मग तुम्हाला मिळेल ते काम करावं लागतं. आणि इथे तुम्ही काय लेवलचे कलाकार आहात हे फक्त तुमच्या शेवटच्या कामावरनं ओळखलं जातं. त्यामुळे आत्ता 8 महिने माझ्याकडे काम नाही, चल कुठलं तरी एक फालतू काम करतो असं म्हणलं तर त्या पुढच्या 2 महिन्याचे पैसे येतात, पण त्याच्यानंतर कामं मिळत नाहीत, कारण मी आता त्याने काहीतरी एक फालतू वेबसिरीज केली असं एक उगाच स्टॅम्प बसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी नेहमी म्हणतो, तुम्ही जेव्हा ऑडिशनला जाता तेव्हा तुम्हाला का घ्यावं, तुम्हाला का कास्ट करावं कोणीही, ह्याचं तुमच्याकडे एक चांगलं उत्तर असलं पाहिजे. आणि त्याचं उत्तर मी चांगलं काम करतो हे नसतं, हे होऊ शकत कारण ती रिक्वायरमेंट आहे, तो प्लस पॉईंट नाही आहे. तुम्हाला तुमचं काम उत्तम येणं, तुम्हाला स्क्रिप्टची जाण असणं, तुम्हाला तुमची वाक्य पाठ होणं, तुम्हाला टेक्निकली कॅमेराचा अंदाज असणं, हे प्लस पॉईंट्स नाही आहेत, ही रिक्वायरमेंट आहे. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला हे सगळं येत असतं. त्या पलीकडे तुम्ही काय देऊ शकताय, त्या पलीकडे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, तुमच्या अप्रोचमध्ये असं काय आहे की हा बाकीच्यांपेक्षा हे मी बेटर करतो, ह्याचं तुमच्याकडे उत्तर असलं पाहिजे. इट डझंट मीन की, इट कॅन मीन की माझ्याकडे 15 लाख फॉलोअर आहेत, तुम्ही मला घेतलं तर शुअर, पण असंच नाही की तुम्ही सोशल मीडियावर नाही म्हणजे हे होणार नाही. ते नाही तर माझं हे आहे, हे नाही तर माझ्याकडे हे आहे, हे नाही तर मला गाता उत्तम येतं, ते नाही तर मला अमुक करता येतं, ते नाही तर माझा एक मित्र आहे, त्याचे वडील पोलिसात होते, त्यामुळे त्यांना इतक्या ठिकाणी कामं मिळाली, तो म्हणायचा तुम्हाला कुठेही शूटिंगची परमिशन हवी असेल मी मिळवून देऊ शकतो, पण मला रोल द्या. असं म्हणून त्याचं करिअर सुरू. पण दॅट इज अ प्लस पॉईंट ना, की मी ऍक्टिंग चांगली करतो आणि माझ्याकडे त्याच्या बरोबर हे आहे. तर ते तुमच्यातलं काय, तो युनिक तुमच्यातला काय भाग आहे, तुम्ही त्याबरोबर उत्तम लिहिता का, त्याबरोबर तुम्ही एडिटर आहात का, त्यावर हे तुम्ही करायला लागल्यावर तुम्हाला काम मिळतं. मग ते तुम्हाला हवं असलेलंच काम पहिल्या फटक्यात मिळेल असं नाही, पण तुम्हाला इंडस्ट्रीत काम मिळतं. तुम्ही एक पाऊल त्या दारातनं आत टाकू शकता, मग दुसरं पाऊल कसं टाकायचं ते तुमच्या टॅलेंटवर आणि तुमच्या लकवर असतं. त्यानंतर माझा आरोही गोष्ट तिघांची नावाचा एक हो. चित्रपट होता, त्याच्यात आईने काम केलं होतं आणि त्याच्यासाठी आईला बेस्ट ॲक्ट्रेसचं अवॉर्ड पण मिळालं होतं. 2-3 ठिकाणी मला वाटतं झीला मिळालं होतं, संस्कृती कला दर्पणला मिळालं होतं, अजून कशाला तरी मिळालं. अप्रतिम काम केलं होतं आईने. आणि केतकी माटेगावकर होती, किरण किरण करमरकर होता, तिघांनी आणि उत्तम काम केलं होतं. उत्तम, आणि रेशम टिपणीस. हो. सुंदर कामं होती सगळ्यांची, गाणी अप्रतिम होती. तो चित्रपट थिएटरमध्ये 33 आठवडे चालला, वाव. परंतु त्याची पॉलिसी जरा चॅनलची वेगळी होती, आणि हा रियालिटी शोवरती मुलांना कसं एक्सप्लॉइट केलं झालं असं बरोबर. होतं. त्यामुळे तो तसा विकला गेला नाही चित्रपट. आणि थिएटरमधून पण जरी 33 आठवडे चालला तरी काय फारशी कमाई झाली नाही, कारण पेपरच्या ॲडची जे चार्जेस यायचे ते होर्डिंग लावतात हे त्याच्यापेक्षा जास्ती होते. आणि त्यामुळे हे आहे, आणि आय थिंक लोकांना माहित असलं पाहिजे की म्हणजे सिनेमा, तुम्हाला फक्त सिनेमा दिसतो, पण त्याच्या मागे हा बॅकएंड इतक्या मोठ्या प्रमाणात असतो, आणि ते सगळं नीट केलं, आणि त्यामुळे
जे प्रोड्युसर हे चांगलं करू शकतात त्यांचे सिनेमे असे चालतात, पण हे सगळं लटांबर त्याच्या मागे असतंय. खूप नाही, इंटरेस्टिंग. आणि आजकाल ना म्हणजे असं वाटतं लोकांची चव बदलली आहे की का, खून मारामाऱ्या अश्लील जोक्स हे लोकांना जास्ती आवडते. त्यामुळे असेच चित्रपट बनतायत कारण लोकांना आवडतायत. आणि जे असे एखादा संदेश देणारे असे चित्रपट बनत नाहीत कारण ते लोकांना फारसे आवडत नाहीत. त्यामुळे थोडासा हा एक बदलाव आलेला आहे आता. विराजस, तू आलायस म्हणून माझ्या स्पॉन्सरनी तुझ्यासाठी काही गिफ्ट्स पाठवलेत, अरे वा. तर मी ते तुला देते. हे डॉक्टर जी.डी. पोळ यांचं हॉस्पिटल आहे आयुर्वेदाचं आणि कॉलेज पण आहे. वा. त्यांनी तुझ्यासाठी हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट क्या बात पाठवलेले आहे. आहेत. सिरो नावाची कंपनी आहे. हम्म. त्या कंपनीने, हे सगळे अमेरिकन प्रॉडक्ट्स आहेत. हा. तिथे ह्या एकेका प्रॉडक्टची कॉस्ट 4 ते 5 हजार आहे. बापरे. पण त्यांनी इथे आणलंय, त्याचे अनालिसिस केलंय आणि इंडियामध्ये ते 400 ते 500 रुपयाला उपलब्ध आहे सुंदर. अमेझॉनवरती. हे वाच तू, म्हणजे ते सगळे प्रॉडक्ट कळतील. अरे मस्त आयडिया आहे. हा. आणि अप्रतिम म्हणजे बेस्ट सेलरचे प्रॉडक्ट आहेत हा. अमेझॉनवरती. वा. मस्त. हे बघ, हा आईला किंवा तुझ्या बायकोला दे. हा. मेकअप ब्रशने केल्यानंतर खराब होतात ना, हा. तसेच राहतात ते क्लीन आई करण्यासाठी शोभा. ब्रश. एकदा आम्हाला वेगवेगळे- वापरायचं, आम्हाला मेकअप करायला लागतो या field चालेल मध्ये. चालेल. सिरो, फार विचार करून हा. दिलेलं आहे तुम्ही हा. सगळंच. हे खास तुझ्यासाठी, पुस्तक, दॅट्स माय. जे तुला आवड आहे पुष्कळ. येस, प्युअर ओरिजिन्स. ऑफकोर्स. हे सगळे ऑर्गॅनिक हे आहेत, माहिती असेल तुला. निरगुडकर फार्म्स, निरगुडकर फार्म्स. फेवरेट. हा, तर सगळे ऑर्गॅनिक खाऊ आहेत. लोणकडी तूप, डाळ, तांदूळ, सगळं सगळं सगळं, प्रेसकोल्डचं ऑइल वगैरे सगळं ते प्रोडक्ट ह्याच्यामध्ये तुझ्यासाठी खास दिले. थँक्यू सो मच. तुला कसं काय वाटलं या पॉडकास्ट वर येऊन? मजा आली का गप्पा मारायला? खूपच मजा आली. म्हणजे बोर नाही ना झाला? पॉडकास्ट करतोय असं वाटलंच नाही. म्हणजे इव्हन सगळ्या बघणाऱ्यांना सुद्धा असं वाटलं असेल की आपल्याबरोबर बसून इथे घरी बसून गप्पा मारतायत. कारण खरंच इतका विचार करून काढलेले प्रश्न, आणि त्यामुळे मलाही माझा सॉरी, काहीही विचार करून काढलेले प्रश्न नाही आहेत. आपापले जे सुचले ते प्रश्न सुचले इतकं- त्या क्षणाला ते मी विचारते. पण काही खरंच म्हणजे स्क्रिप्टेड it was नसतं. खूप मजा आणि आली. ज्यांना माहिती असलेले गेस्ट आले तर सगळीच माहिती असते की. तू आमच्याकडे गणपतीला कित्येक वर्ष होते, तू अगदीच, आई बाबा, अगदीच. त्यामुळे मला असं काही नवीन प्रश्न काढा वगैरे असे लागलेच नाही. आणि मी इतके वर्ष या इंडस्ट्रीत आहे म्हटलं तर बरेच 90% तरी सगळे माझ्या ओळखीचे आहेत. नाही, नाही, खरंय. त्यामुळे तसं काय मला त्रास होत नाही किंवा प्रश्न बसून काढा आणि वगैरे असं. त्यामुळेच मोस्टली हे गप्पा मारल्यासारखंच वाटलं मला, की म्हणजे कधी वेळ आणि निघून गेला. कुठल्याही विषयावर नाही, गप्पा नाही. मारते मी. हो. असं नाही की फक्त इंडस्ट्रीतलेच विषय घेऊया. सहज सध्या काय चालू आहे या विषयावर पण आपण गप्पा मारू शकतो. अगदीच. तर तुम्हाला सुद्धा आमच्यासारखीच गप्पा ऐकायला मजा आली असेल, तुम्हालाही असं वाटलं असेल की तुम्ही आमच्या इथंच बसून गप्पा मारताय आणि हाच अनुभव तुम्हाला पुन्हा 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 विविध पाहुण्यांबरोबर घ्यायचा असेल, तर प्लीज सगळ्यांनी अमृता फिल्म्स या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.